आंतरराष्ट्रीय राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. अटलांटिका महासागरात अमेरिकेने व्हेनेझुएलाशी संबंधित एक तेलवाहू जहाज जप्त केले आहे. MV बेला 1, ज्याचे नाव बदलून आता मॅरिनेरा करण्यात आले आहे. या जहाजावर अमेरिकन निर्बंधाचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. रशियन सुरक्षा कवच हे जहाज वाचवण्यासाठी रशियाने आपली पाणबुडी आणि इतर युद्ध नौका तैनात केल्या होत्या. मात्र अमेरिकन कोस्ट गार्डने वॉरंटच्या आधारे ही जप्त केली आहे. ध्वज बदलून चकवा या जहाजाने कारवाई टाळण्यासाठी गयानाचा ध्वज काढून रशियाचा ध्वज लावला होता. तरीही अमेरिकेने पाठलाग करून याला आइसलँड जवळ पकडले. व्हेनेझुएलामध्ये सत्ता तर दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाचे नेते निकोलस मादुरो यांना ताब्यात घेण्याचे आदेश दिले असून डेल्सी रॉड्रिग्ज यांनी व्हेनेझुएलाच्या हंगामी राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली आहे. रशिया आणि अमेरिका यांच्यातील हा तणाव आता समुद्रातही पाहायला मिळत असून ट्रम्प यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे जागतिक राजकारणात खळबळ उडाली आहे.